महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा म्हटल्यानंतर ती कुठेही घेतली तरी गर्दीही होणारच. ते काय कोंबडं झाकलं म्हणजे काय उगवायचं थांबतं का? सूर्य उगवायचा थांबतो का? आज आता नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली. आणि दुपारी पुण्यामध्ये सभा झाली. पुण्यामधल्या सभेला जेवढं ते मैदान होतं, म्हणजे जिकडे आपली सभा झाली होती तिथे सगळ्याच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. आता फोटो पण आलाय त्याचा. पण तुम्हाला वाटत असेल खुर्च्या रिकाम्या आहेत, त्या रिकाम्या नव्हत्या, माणसं बसली होती. पण कारभार पारदर्शक असल्यामुळे माणसं दिसत नव्हती. मग ती माणसं मुख्यमंत्र्यांनाही दिसली नाहीत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करायला लागली आणि मग ते नाशिकला आले. मग नाशिकला आले. नाशिकला त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मग मी काल जेव्हा त्यांना म्हटलं होतं की म्हटलं कालच्या सभेमध्ये मी म्हटलं परवा दिवशी म्हटलं का ह्यांची सभा झाली, शिवसेनेची सभा झाली, आज म्हटलं आपली आहे, आणि उद्या म्हटलं महाराष्ट्र राज्याचे म्हटलं मुख्यमंत्री भाजप कुमार थापाडे यांची जी उद्या सभा आहे. इतकं बोचलं, इतकं लागलं त्याला, इतकं लागलं. माझी पोलिसांना विनंती आहे की इकडे जे काय चाललंय ते जरा आपण आवरलं तर बरं होईल. मग आज तिथे बोलले की म्हणे राज ठाकरे हा म्हणे नकली आहेच. समोर अशी जर समजा व्यंगचित्र आली तर मी व्यंगचित्र काढणारच. काय बोलले असतील? आणि म्हणे मला नाशिक मी म्हणे दत्तक घेणार आहे. कोण बोललं? मुख्यमंत्री दत्तक घेणार. मुळात ह्यांना पंतप्रधान मोदींनी दत्तक घेतलंय, हे नाशिक दत्तक घेणार. अजून काय तोंडाला येईल ते बोलतायत. आज त्या सगळ्या चॅनलमध्ये जात असताना सगळ्या बाजूनी नुसती आपली भाजपची होर्डिंग्स. नोटबंदी तुमच्यासाठी, पैसा भाजपकडे. करोडो रुपये ओततायत, करोडो रुपये. म्हणे कॅशलेस भारत करायचा आहे. कॅशलेस कुठची? कॅश सगळीकडे फिरतीये. यांच्याकडे करोडो रुपये आहेत. कुठून आले? यांच्याचकडे कुठून आले? जो भारतीय जनता पक्ष एकेकाळी म्हणत होता की काँग्रेसवाले कसे पैसे ओततात बघा, त्याच्यामुळे आम्हाला निवडून येता येत नाही, आता भाजपवाले तेच करतायत. त्याच गोष्टी सगळ्या सुरू आहेत. काही थापा मारायला काही मर्यादा? पण अर्थात आपण जे नाशिकमध्ये काम केलं, हे नाशिकमधलं काम मी आपल्या समोर घेऊन आलोय. 5 वर्षामध्ये ज्या गोष्टी केल्यात त्या, यांच्यापैकी एकही राजकीय पक्ष गेल्या 25 वर्षामध्ये ह्यांनी काय केलं, दिवे लावले, एकही जण सांगायला तयार नाहीये. आम्ही आता काय करतायत, आम्ही हे करू, आम्ही ते करू. आता जे जाणारे असतील जरा बंद करून टाका. इथून बंद करून टाका ते सगळे ताबडतोब. उशिरा जा म्हणा घरी.
काय लवकर गेल्याने काही फारसं स्वागत होत नाहीये. नाशिकमध्ये ज्या प्रकारचा आपण विकास करून दाखवला, हे काय दोघे जण करतायत, नुसते भांडतायत, एकमेकांची आबरू काढतायत. आहेत सत्तेत, राज्यामध्ये सत्तेत, केंद्रामध्ये सत्तेत, फक्त तुम्हाला दाखवायला भांडतायत. त्या दिवशी ते अमित शहा म्हणाले, म्हणे ही मुंबईची म्हणे आमची फ्रेंडली मॅच आहे. फ्रेंडली मॅच ही कोणती फ्रेंडली मॅच आहे ज्याच्यामध्ये आई बहीण काढली जाते? आणि एवढा जर समजा तुम्हाला संताप आहे, एवढा जर समजा तुम्हाला राग आहे, बसताय कशाला एकत्र सत्तेमध्ये? त्याची कारण द्यायला तयार नाही कोणी. म्हणे आम्ही म्हणे जाहीर राजीनामे म्हणे खिशात घेऊन फिरतोय. मग बाहेर काढा. खिशात घेऊन कशाला फिरताय? ही सगळी ढोंग चालू आहेत या लोकांची. ढोंग, कामं दाखवता येत नाहीत. 25 वर्ष या मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता आहे यांची. 25 वर्ष, ज्याचं वर्षाचं बजेट महानगरपालिकेचं 37,500 कोटी रुपये. 37,500 कोटी. काढा 25 वर्षाचे. कुठे गेले पैसे? मुंबईत तुम्हाला काही गोष्टी दिसत आहेत का? मुंबईत काही गोष्टी दिसत नाहीत. दरवर्षी आपले तेच रस्त्यावरचे खड्डे, तेच फेरीवाल्यांनी भरलेले फुटपाथ. आरोग्य व्यवस्था चांगली नाही, शिक्षणाची व्यवस्था चांगली नाही. ज्या काही गोष्टी होत्या त्या खाजगीतनं होत आहेत, महानगरपालिकेतनं होत नाहीयेत. मला आज कळलं KEM मध्ये ICU पण नाही म्हणे. ही जर महानगरपालिकांच्या जर समजा हॉस्पिटलची परिस्थिती असेल तर मग काय करताय काय तुम्ही इतकी वर्ष? 25 वर्ष. आज मुंबईचा सगळा आरोग्याचा विषय सगळा उभा राहिलेला आहे. कधी कोणाला डेंग्यू होतो, कधी कोणाला मलेरिया होतो, कधी कोणाला अजून काही होतं, इतर काही गंभीर आजार होतात. आणि मग अनेक अशी खासगी हॉस्पिटल्स निघतात, सगळीच नव्हेत. हे इथे माझे एक मित्र बसलेले आहेत. मला एके दिवशी त्यांच्या पत्नीचा फोन आला, रडत रडत फोन आला. बघा मी काय सांगतोय, काय प्रकारची हॉस्पिटल्स आपल्याकडे आहेत आणि याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाहीये. त्यांच्या पत्नीचा मला रडत रडत फोन आला आणि मला म्हणाले की म्हणे, त्यांचं नाव विवेक, म्हणे विवेकला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, त्याला म्हणे हार्ट अटॅक आलाय आणि उद्या त्याची बायपास आहे. म्हटलं बायपास? म्हटलं कोणतं हॉस्पिटल? तर कुठचं एक अंधेरीचं हॉस्पिटल होतं. कुठलं होतं रे? होली स्पिरिट ना, होली स्पिरिट हॉस्पिटल. म्हटलं बायपास होते? मी म्हटलं बरं ठीक आहे, म्हटलं आपण एक काम करू, त्याला तिकडनं हॉस्पिटलमधनं बाहेर काढ, आपण एक दुसरं ओपिनियन घेऊ त्याचं. तर मला बोलली मी 5 मिनिटात परत फोन करते. 5 मिनिटांनंतर तिचा फोन आला. ती बोलली हॉस्पिटलवाले सोडत नाहीयेत. म्हटलं सोडत का नाही? ते म्हणतात की उद्या बायपास होणार. म्हटलं ही कोणती जबरदस्ती? मग आपल्या शांत स्वभावाप्रमाणे काही मुलं पाठवली तिथे, त्याला बाहेर काढलं, तिथनं गाडीमध्ये घातलं, लीलावती हॉस्पिटलमध्ये आणलं. मग एक मेनन नावाचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे दाखवलं. त्यांनी सगळं अख्खं चेक केलं. चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं काही प्रॉब्लेम नाही म्हणे यांना. तरी ते इतके घाबरलेले की ते बोलले नाही ना माझी तुम्ही एन्जिओग्राफी करा. एन्जिओग्राफी केली, एक ब्लॉक नाही, हृदयामध्ये एक ब्लॉक नाही, आणि हॉस्पिटलमध्ये या सगळ्या प्रकारचा म्हणजे बायपास करायचे आणि फक्त पैसे काढायचे. हे काय शहर म्हणतात? उद्या अशा प्रकारचा प्रसंग कोणाही वरती येऊ शकतो.
कोणत्या प्रकारचं नियंत्रण नाही, माहित नाही हॉस्पिटल्समध्ये काय चालू आहे ते. आणि ज्या वेळेला या शहराचा प्रश्न म्हणून उभा राहतो त्यावेळेला हे एकमेकांमध्ये भांडतात आणि तुम्हाला गुंतवून ठेवतात की दुसरीकडे कुठेही लक्ष जाऊ नये म्हणून. जा आज महानगरपालिकांच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि बघा काय परिस्थिती आहे तिथली. बाहेरच्या राज्यांमधून लोक येत आहेत, परप्रांतातनं लोक येत आहेत आणि तुमच्यासाठी ज्या काही सोयी असतात सगळ्या भरून टाकल्यात. कोणाचं नियंत्रण नाही, कोणी बघत नाहीये, कोणी सांगत नाहीये. महानगरपालिकेमध्ये नोकर भरती होते, नोकर भरतीमध्ये माझ्याकडे मगाशी पेपर होता, मी राहायला घरी तो. महानगरपालिकेमध्ये नोकर भरती होते, नोकर भरतीमध्ये देखील बाहेरची माणसं भरता तुम्ही. आणि 25-25 वर्ष आतमध्ये कोण? शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष बाहेरची माणसं भरते आतमध्ये. ही आमच्या मुंबई महाराष्ट्रातील मुलं दिसत नाहीत का? त्यातले अनेक बेरोजगार आहेत, त्या बेरोजगारांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये नोकरी लावू शकता. नाही लावायची. कंत्राटदार सगळे कोण? कंत्राटदार सगळे बाहेरचे. सगळे बाहेरचे. कंत्राटदार मराठी नाही आणता आले महानगरपालिकेमध्ये. 25 वर्ष राज्य करून देखील सुविधा नाहीत तर नाहीत. आणि वेगळीकडेच सगळं प्रकरण घेऊन जायचं, सगळं वेगळीकडे घेऊन जायचं. उद्धव ठाकरे आज भाषण करतायत. भाषण कोणावर? नरेंद्र मोदींवर. त्यांचा महानगरपालिकेशी काय संबंध? पण त्यांनी नोट बंद केली. तुम्ही सगळे साक्षी आहात. तुमच्या साक्षीनेच ह्याच मैदानात ज्या वेळेला महाराष्ट्राला 50 वर्ष झाली तेव्हा इथेच लाखोंचा जनसमुदाय उसळला होता. लाखो. स्वतः शिवसेना प्रमुख होते, लता दिदी होत्या, बाबासाहेब पुरंदरे होते. आणि तो जो काही जल्लोष आपण केला होता आणि त्याच वेळेला शिवसेनेचा विश्वविक्रम अजूनही कायम आहे. संपूर्ण जगात हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे की ज्यांनी 12 तासात 25,000पेक्षा जास्त बाटल्या रक्तदान केलेलं आहे. अगदी काल परवाकडे सुद्धा प्रचार चालू असताना इकडे त्या आल्या असतात विक्रोळीच्या. प्रचार चालू असताना त्यांनी बघितलं की एका भगिनीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिथल्या तिथे त्यांनी सगळं ते काही अरेंज केलं आणि त्या महिलेची प्रसूती सुखरूपपणाने करून दिली. आहेत का इकडे? आल्यात? आहात ना? त्यांनी सोडून नाही दिलं. शाबास तुम्हाला. मी खरंच शाबास केली होती. शिवसेना प्रमुखांना सुद्धा तुमचा अभिमान वाटला असेल. याला म्हणतात शिवसैनिक. नाही तर दुसरं कोण असतं तर करायचं काय? जाऊ दे ना, आपण सांगून झाले प्रचाराचं, आपण आता पुढे जाऊ, आपल्याला काय. तसं नाही केलं. त्यांनी प्रचार सोडला आणि त्या भगिनीला आणि तिच्या बाळाला वाचवलं. तुम्हाला खरंच खूप लाख लाख धन्यवाद देतोय मी. याला म्हणतात शिवसैनिक. हे असं कोणतरी तुमच्या भाजपामध्ये दिसेल? नितीन गडकरी जे मध्ये येऊन गेले, काल परवाकडे चाले होते आणि काय काय बोलून गेले. शिवसेनेसोबत जातोय कोण? अहो आमच्यासोबत कोण येण्याची गरजच नाही. हे एवढे सगळे मर्द असल्यानंतर तुमची गरज आहे कोणाला? विचारतोय कोण तुम्हाला? पण नितीन गडकरी जेव्हा इथे बोलत होते की मी एवढे पैसे आणीन, तेवढे पैसे आणीन, म्हणजे जेवढं बजेट आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी जाहीर केले. आणि इथून दिल्लीला जाईपर्यंत दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचला त्यांचा सेक्रेटरी मोदींनी बदलून टाकला. त्यांनाच माहिती नाही. पारदर्शकता ही तुमची किंमत. ही मोदी तुम्हाला किंमत देत आहेत आणि तुम्ही आम्हाला पैशाची लालूच दाखवताय. अधिकार तरी तुम्हाला काही ठेवलेत का त्यांनी? तर नुसतं जाऊन आपली शेपूट हलवायची. कशाला काही पत्ता नाही. फक्त मिळाले तेवढं भोगायचं आणि आपलं पुढे चालू ठेवायचं. आज सुद्धा मी तुमच्या समोर आलेलो आहे. हे खरंच आहे. म्हणजे मला याच्यामध्ये काही आनंद होतो अशातला भाग नाही. पण मुख्यमंत्र्यांची पुण्यातली सभा बघितल्यानंतर विरोधक म्हणून ठीक आहे, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एखाद्या पक्षाच्या प्रचाराला जातो आणि त्यांच्या थापा ऐकून 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 आता लोक सुद्धा कंटाळलेत, तरी सुद्धा त्यांना कळत नाही हे आपले थापाच मारत बसतात. हा माझा शब्द आहे, हा माझा शब्द आहे. शब्द आहे बरोबर, पण त्या शब्दांच्या पलीकडलं काय ते कधी कळणार?
जी काय तुम्ही गाजरं दाखवली होती, आता एक बरं झालंय, बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर मोफत गाजर वाटप करतात. गाजर घ्या, गाजर घ्या, गाजर घ्या, गाजर घ्या, गाजर घ्या. कल्याण डोंबिवलीचा जो विषय मी तुम्हाला सांगितला की 6,500 कोटी रुपये देऊ म्हणून सांगितलं होतं निवडणुकीच्या दरम्यान, एक नवा पैसा अजून तिथे दिला गेलेला नाहीये. 27 गावं महापालिकेतून वगळणार होते, आता तर त्यांना भेटतच नाहीयेत. आणि त्याच करता गेल्या आठवड्यात जेव्हा मुख्यमंत्री तिथे गेले होते, तिथल्या लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले देवेंद्र फडणवीसांना. हा माझा शब्द आहे, हे बोलले हा आमचा झेंडा आहे काळा, बघा. आणि गुंड घेऊन तुम्ही फिरताना एक तरी बरं झालं की आमच्यावरती आरोप करताना त्यांनी त्यांची माणसं ते कसे नेमतात हे नकळत सांगून टाकलं. ठाण्याच्या सभेमध्ये ते बोलून गेले की ठाणा मनपा आयुक्तांनी मध्यरात्री मला फोन केला आणि त्यांना कोणीतरी धमकी दिली, असा फोन त्यांनी केला. हा धमकी देणारा कोण आहे? शोधा ना तुम्ही, मुख्यमंत्री आहात, गृहमंत्री आहात. पण प्रश्न कुठे निर्माण होतो की इथे तमाम गोरगरीब जनता जमलेली आहे. साधी मला पद्धत सांगा, जर का कोणी कोणाला धमकी दिली, रात्री अपरात्री धमकी दिली, तर कुठेही जातो माणूस? जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये. मग तिथे जो कोणी असेल, सिनियर असेल, आणखीन कोण वरिष्ठ अधिकारी असेल, त्यांच्याकडे नोंदवली जाते की बाबा ही धमकी मला मिळालेली आहे, तुम्ही काय ती कारवाई करा. पण ठाण्याच्या महापालिकेच्या आयुक्तांनी माझ्याबरोबर होते, मी त्यांना अनेक म्हटले, हे बघ या इमारती उभ्या राहिल्या, नव्याने उभ्या राहिल्या, ह्यांना म्हटलं जागा मिळतात, ह्यांना प्लॉट्स मिळतात. आणि आमच्या बाळासाहेबांसाठी म्हटलं स्मारकासाठी जागा मिळत नाही. केंद्र सरकार यांच्या हातात, राज्य सरकार यांच्या हातात, महानगरपालिका यांच्या हातात, आणि माननीय बाळासाहेबांसाठी प्लॉट मिळत नाही, जागा मिळत नाही स्मारकासाठी. कारण मनात इच्छाच नाहीये. स्मारकच करायचंय ना, या एकदा नाशिकला माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं स्मारक मी तुम्हाला दाखवतो तिकडे. आणि तेही स्मारक कसं, तर त्यांच्या नावाला शोभेल असं. मी दाखवणार आहे तुम्हाला पुढे. आज त्याच प्रश्नांवरती आपल्याला बोलावं लागतं. इतकी वर्ष या लोकशाहीमध्ये आहे. आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला मैदान देऊ, आम्ही तुम्हाला बागा देऊ, आम्ही तुम्हाला चांगले 25 वर्ष, 30 वर्ष. अहो वर्ष म्हणजे मिनिटं नव्हे. यांच्या गचाळ कारभारामध्ये एक पिढी जाते, एक पिढी. तरी दिवसेंदिवस शहर बकाल होत आहेत. मी ज्या वेळेला जेजे स्कूल ऑफ आर्टला जात असे, मी मातोश्रीला राहत असताना त्यावेळेला जेजे स्कूल ऑफ आर्टला जात असे मी त्या हार्बरने, ट्रेनने. त्यावेळेला जाताना आम्हाला तो बेहरामपाडा लागायचा. अशा बैठ्या सगळ्या झोपड्या असायच्या, बैठ्या झोपड्या सगळ्या. जा त्या बेहरामपाड्याला आज जाऊन बघा. गेल्या 25 वर्ष यांच्या हातामध्ये महानगरपालिकेची सत्ता आहे. 5-5 मजल्याच्या झोपड्या झाल्यात ह्यांच्याच कार्यकाळात. 5-5 मजल्याच्या झोपड्या. आत माणसं जाऊ शकत नाहीत, आत माणसं कारवाई करू शकत नाहीत, पोलीस आत जाऊ शकत नाहीत. इतकं भीतीचं वातावरण त्या बेहरामपाड्यामध्ये असतं. यांच्याच कार्यकाळामध्ये ह्या 5-5 मजली इमारती झाल्या ह्याच्या झोपडपट्ट्यांच्या. तुम्हाला सांगायला फक्त हिंदुत्व, मग हे वाढलं कसं? हे अशा प्रकारचे मोहल्ले उभे कसे राहिले, याची उत्तर नाहीत या लोकांकडे. स्वतः काही लक्ष द्यायचं नाही, स्वतः काही करायचं नाही. त्या मोबाईल फोन सारखं यांच्याकडे सगळं इन्कमिंग फ्री. एक कोणती गोष्ट केली मला जर सांगा, एक गोष्ट. आज ती मेट्रो आणतायत. त्या मेट्रोचं काम, त्याची कारशेड कुठे, तर आरे मध्ये. म्हणजे आरेचा जो जंगलाचा पट्टा आहे तो सगळा खराब करायचा आणि तिकडे तिकडे शेड न्यायची. या संपूर्ण कुलाब्याला एक बीपीटीची लँड आहे, प्रचंड मोठी लँड आहे. तिकडे का नाही कारशेड उभी करायची? नाही, कारण ती उद्योगपतींच्या घशात घालायची आहे.
हा माझा आरोप आहे आणि नुसता आरोप नाही, हे सत्य आहे. मला माहिती आहे ते. हे उद्योगपतींच्या घशात तुम्ही घालू शकता, बीपीटीची अख्खी लँड घालू शकता तिथे, पण आमच्या बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा नाही मिळत. आमच्या मेट्रो शेडसाठी म्हणून तुम्हाला जंगलं तोडावी लागतात. तुम्हाला या मुंबई शहरामधनं, या चांगल्या टुमदार शहरामधनं या सगळे प्राणी बाहेर काढावे लागतात. जिथे राज्य त्यांचं आहे त्यांना बाहेर काढायचं, इमारती वाढवायच्या, पैसे घेत राहायचे, बस एवढाच. फक्त शहर बकाल करा. गेले 5 वर्ष आपण नाशिक महानगरपालिका बघतोय. त्या नाशिक महानगरपालिकेमध्ये, त्या नाशिक शहरात जायचं आणि त्या नाशिक शहरामध्ये जाऊन राज ठाकरेच्या नावाची 1 इंच जर जमीन सापडली ना, मी राजकारणातनं बाहेर होईल. 1 इंच जमीन. नाशिक महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे गेली इतक्या वर्षातली की त्या महानगरपालिकेवरती एकही भ्रष्टाचाराचा आरोप गेल्या 5 वर्षामध्ये झालेला नाही. एक. म्हणून हे बाकीचे जात आहेत, त्यांना काही बोलता पण येत नाही तिकडे. विरोधात बोलणार काय? आणि म्हणून मी परवा दिवशी पुण्याला केलं, काल नाशिकला केलं. आज मला असं वाटतं माझ्या मुंबईतल्या माझ्या जनतेला हे दाखवावं की नक्की नाशिकमध्ये काय झालंय, काय होतंय, काय घडतंय. काही लोकांनी, तुमच्यापैकी काही लोकांनी टेलिव्हिजनवरती पाहिलं असेल, ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी म्हणून मी आज इथे ही गोष्ट आणली आहे. वर्षानुवर्षे या शहरांमध्ये जे रस्त्यांवरती खड्डे पडतात, गेली 3 वर्ष आपण नाशिक महानगरपालिकेमध्ये जे रस्ते केलेले आहेत त्या रस्त्यांवरती एकही खड्डा नाही. पूर्ण तपासून घेतलेली यंत्रणा आहे अख्खी. आणि अशा प्रकारचे रस्ते याही शहरात होऊ शकतात काय? कोणत्याही शहरात होऊ शकतात. पण रस्ते बांधताना टक्के नाही घेतले गेले, कमिशन नाही घेतलं गेलं, म्हणून चांगले रस्ते झाले. हेच जर समजा कंत्राटदारांना लुटून जर समजा या गोष्टी झाल्या असत्या, नाशिकमधलेही रस्ते हे खराबच झाले असते. म्हणून मी तुम्हाला आज पहिल्यांदा मी या सगळ्या गोष्टी दाखवणार की नाशिकमधले रस्ते आहेत तरी कसे. आपण स्वतः प्रत्यक्ष जेव्हा जाल तेव्हा ते नक्की बघालच. पण अगदी थोडक्यामध्ये म्हणून मी तुमच्यासाठी हे प्रेझेंटेशन आणलं. मी ठरवलं होतं की शेवटचे 3 माझ्या सभा, या 3 सभांमध्ये मी नाशिकचं प्रेझेंटेशन मी आपल्यासमोर करणार आहे. तर तुम्ही थैथयाट केला असता आणि संपूर्ण दुनियेमध्ये माझ्या शिवसेनेला तुम्ही कलंकित करून टाकलं असतं. पण आज तुम्ही हे सगळं करतात. नोटाबंदीचा फटका उद्धव ठाकरेंना किती पडला? मला नोटाबंदीचा फटका पडला तो मी सांगितलेला आहे. पण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला 1000 कोटीचा फटका पडलेला आहे. त्याचा महसूल तो घटलेला आहे. हा फटका काय माझ्या माता भगिनी आणि बांधवांना नाही पडला? आणि मला संपूर्ण जगामध्ये एक देश असा दाखवा की त्या देशाचा पंतप्रधान स्वतःच्या नागरिकांना धमक्या देतोय, असं केलं तर याद राखा, तसं केलं तर तुरुंगात टाकीन. काय मोगलाई आले हिंदुस्थानामध्ये? आम्ही तुम्हाला निवडून दिले ते देशात काहीतरी चांगला बदल करण्यासाठी. पण तुमचंच तुम्ही बोलायचं देश बदल रहा है. तुमच्या पुरतं ठीक असेल, कारण तुम्ही एवढे परदेशामध्ये फिरताय. आज जपानला, उद्या रशियाला, परवा लंडनला, तेव्हा अमेरिकेमध्ये रोज उठून बघताय तर देश बदलतोय, देश बदल रहा है. पण देश माझा तसाच आहे, देशामधली ही माणसं ही तशीच आहे. तुम्ही शरद पवारांना पद्मविभूषण दिलं, ठीक आहे, तो तुमचा विषय असू शकेल. मग नक्की आम्हाला सांगा, तुम्ही जे आधी निवडणुकीच्या पूर्वी शरद पवार आणि अजित पवारांना बदनाम करत होतात, काय रे, येतोय आवाज? तुम्ही त्यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप करत होता, हे भ्रष्टाचारी आहेत, काका पुतणे भ्रष्टाचारी आहेत. आम्ही तेच म्हणत होतो, अजूनही आम्ही लढतोय त्यांच्याशी. पण निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला शिवसेना भ्रष्ट दिसायला लागली आणि मोदी स्वतः पुण्यात जाऊन सांगतायत की या शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणामध्ये आलो. मग फडणवीस साहेब, आता जेव्हा तुमच्या पराभवाचं कारण द्यायला तुम्ही दिल्लीत जाल ना,
तेव्हा जरा मोदींना विचारा की बाबा तुमचं नेमकं कोणतं बोट आम्ही पकडू. पवारांकडे दाखवलेलं बोट आम्ही धरू खरं, की पवारांचं पकडलेलं बोट आम्ही पकडू? कोणतं बोट पकडू? किती बोट आहेत तुम्हाला? आणि मग शरद पवारांना तुम्ही पद्मविभूषण देऊ शकता? हा एक बंद पडला. येतोय आवाज? शरद पवारांना पद्मविभूषण देऊ शकता, मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न आता अद्यापर्यंत का दिलं नाही त्याचं सुद्धा उत्तर विचारा. आणि म्हणून पण मुद्दामून माझ्या मुंबईमध्ये मी स्वातंत्र्यासाठी जे क्रांतिकारक होऊन गेले त्या क्रांतिकारांची आठवण ठेवणारं एक चांगलं दालन माझ्या मुंबईमध्ये मी बनवणार आहे. त्याचे सगळे क्रांतिकारक असतील, खुदिराम असेल, भगतसिंग, राजगुरू, अनंत कानेरे, सगळे चाफेकर बंधू सगळे असतील. कारण कालांतराने नाहीतर होणार आहे असं की यांनी चरख्यावरनं तर गांधीजींना उठवलेलंच आहे. गांधीजींना उठवून स्वतःचा फोटो लावलाय. उद्या कदाचित कालांतराने असं लोकांना वाटेल, जगाला वाटेल की या देशामध्ये केवळ एकच माणूस जन्माला आला आणि बाकी सगळे शेळ्या मेंढ्या जन्माला आला. हाच माणूस महात्मा, हाच माणूस राष्ट्रपिता आणि ह्यानीच आमच्या देशाला जन्म दिला. जन्म मोदीजी तुम्ही दिलेला नाही. हा माझा हिंदुस्थान कित्येक शतकापासूनचा आहे, त्याला एक गौरवशाली इतिहास आहे. ज्या वेळेला या देशावरती आक्रमण झाली त्या वेळेला खास करून या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक एक दैवत जन्माला आलेलं आहे. ही माझ्या महाराष्ट्राची माती ही पवित्र माती आहे. संपूर्ण देश मोगलाने पादाक्रांत करत असताना काय कारण आहे, काय योगायोग आहे की आज माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमचं छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत जन्माला यावं? काय योगायोग काय? आणि निदान आम्ही त्या काळात जरी नव्हतो तरी या मातीत तरी आम्ही जन्माला आलो आणि तो गुण एक कण तरी आमच्यामध्ये शिरला असेल की नसेल? आमच्यापैकी कोणीही कधीही जनतेशी कधी गद्दारी केलेली नाहीये. जे नातं आम्ही जपतो आहोत ते नातं एक वेगळं नातं आहे आणि निवडणुकीपुरतं आमचं हे नातं म्हणून आम्ही निवडणुका लढवत नाही आहोत. पण जेव्हा मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमच्यावरती हल्ले करता तेव्हा मी या ज्या काही गोष्टी दाखवतोय ते नागपूरच्या आहेत का रस्त्याच्या? नाही, हे गुंडांचं आहे. तर नागपूरच्या रस्त्याचं पुढे हा एक गुंड त्यांनी जो घेतलाय भोपाळ मधला, हे फार गंभीर आहे प्रकरण. याच्यावरती कुठे बातमी कशी आली नाही एवढी मला कळत नाहीये. पण भोपाळ मधला हा गुंड हा भाजपच्या IT सेलचा सदस्य होता आणि हा पाकिस्तानचा हेर होता. पाकिस्तानचा हेर त्याला तुम्ही घेताय, त्याला तुम्ही घेतलात, तुमचा सदस्य केला. किती बातमी, कित्येक अशा काही गोष्टी असतील की ज्या तुमच्याकडनं घेऊन त्यांनी पाकिस्तानला दिले असतील. हे असे सगळे घेऊन तुम्ही फिरताय. मुंबईमध्ये तुम्ही शिवसेनेवरती हल्ले करता, हे बघा ना, हे नागपूरचं आहे तुमचं आणि केवळ 2च पानं आणलेत. माझ्याकडे तर अख्खं पुस्तक आहे. मग ह्याला जबाबदार कोण? बरं, या पलीकडे जाऊन त्यांनी जे आपल्यावरती आरोप केलेत त्याच्यात तो एक नंदलाल समितीचा अहवाल आहे. त्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, त्याच्यात देवेंद्र फडणवीसांचं नाव देखील आहे. का ते त्याच्यावरती तुम्ही चौकशी का नाही करत? कपडे उतरवून तुम्ही म्हणता ना, पहिले तुम्ही कपडे उतरवून या, कारण आम्हाला तसं पाप कधी करायचं नाहीये. आमच्या मनात असे कधी विचार येत नाहीयेत. ही महापालिकेची निवडणूक म्हटल्यानंतर महापालिकेवरती चर्चा व्हायला पाहिजे होती. आम्ही काय कामं केलेत हे आम्ही करून दाखवलंय, पुन्हा म्हणून लोकांसमोर आलेलो आहोत. त्यातलं एक तरी काम माझ्या महापालिकेचं तुम्ही हे केलं नाही म्हणून माझं सिद्ध करून दाखवा. एक तरी काम. अहो, साधी गोष्ट आहे. मुंबईच्या भूगर्भामध्ये किंवा रस्त्याच्या खालनं जेवढ्या काही आपण पाईपलाईन्स टाकलेल्या आहेत, विविध प्रकारच्या पाईपलाईन्स आहेत. पिण्याचे पाणी देणारे पाईपलाईन आहे, पर्जन्य जलवाहिनी आहे, मलनिस्सारण आहे, आणखीन काही आहे. सहज एकदा माहिती घेताना मी घेतली की किती लांबीची पाईपलाईन असेल. सगळे जर काही एकत्र केली तर जवळपास मुंबई ते लंडन एवढं अंतर पार करेल एवढे पाईप आपल्या मुंबईच्या रस्त्याखालनं गेलेले आहेत. आणि ती संपूर्ण योजना ही महापालिका तिची निगा राखते. कौतुक करणार की नाही करणार? नाले सफाईमध्ये घोटाळा झालेला आहे. नाले किती आहेत माहिती आहे नालायकांनो?
नाले जवळपास मुंबई ते गोवा 700 ते 800 किलोमीटरचे नाले आहेत मुंबईमध्ये. आणि काय घोटाळा झाला असेल काढा. पण इकडे नाले सफाई बद्दल बोंबलताना तुमच्या तिकडे जे नमामि गंगे म्हणून जे काय तुम्ही थोतांड केलं होतं, हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये घातले, पण त्या लवादाने सांगितलं की एवढे पैसे टाकल्यानंतर गंगेचा एक थेंब सुद्धा हा शुद्ध झालेला नाहीये, एक थेंब सुद्धा स्वच्छ झालेला नाहीये. कुठे गेला हा पैसा? जर मुंबईच्या नाल्याच्या घोटाळ्यातला पैसा माझ्या खिशात गेला असेल तर गंगेच्या घोटाळ्यातला पैसा काय मोदींच्या खिशात गेला? त्या 10 लाखाच्या कोटामध्ये स्वतः 10 लाखाचा कोट घालता आणि मनमोहन सिंगचा रेनकोट बघता. नाही म्हणे तुम्ही काँग्रेसची तारीफ करता. अहो, काँग्रेसची मी तारीफ नाही करत, मी एवढा काही बुद्धू नाहीये. शिवसेना प्रमुखांची पूर्ण हयात ज्या काँग्रेसला हटवण्यासाठी म्हणून गेली, त्या काँग्रेसचा प्रचार करणारा एवढा मी नालायक त्यांचा पुत्र नाहीये. मी काँग्रेसच्या विरोधात आहेच, राष्ट्रवादीच्या विरोधात आहेच. आणि दुर्दैवाने तुम्ही आमच्या समोर आलात म्हणून होय, मी सत्यासाठी आणि चांगल्यासाठी मी तुमच्या सुद्धा विरोधात आहेच. नक्की राहणार मी. का नाही राहायचं? 25 वर्ष तुम्ही आमच्या सोबत राहिलात. 25 वर्ष तुम्हाला तेव्हा कळलं नाही की भ्रष्ट माणसं आहेत म्हणून. पण ज्या वेळेला 92-93 साली मुंबई पेटली होती, कुठे गेले होते भाजपवाले सगळे? मुळामध्ये फडणवीसजी तुमचं वय तरी काय होतं तेव्हा? पण तेव्हा जी काय मुंबई वाचवली ती ह्या माझ्या शिवसेना प्रमुखांच्या सैनिकांनी वाचवली आहे. हे म्हणे आमच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त गुंड आहेत. असतील ना, इकडे सुद्धा काही आले असतील की ज्यांच्यावरती त्यावेळेला मुंबई वाचवताना अनेक केसेस यांच्यावरती सुद्धा टाकल्या गेल्या होत्या. काय हे गुंड लोक आहेत? एक तर त्यावेळेला पोलिसांचा मार खाल्लाय, जवानांचा मार खाल्लाय. या अनिल परबनी सुद्धा इकडे त्याला कसा तुडवला होता मला माहितीये. सरपोतदारांना सुद्धा कसं काय त्या सैनिकांनी वागवलं होतं मला माहितीये. आणि मी स्वतः तिकडे गेलो होतो त्या गोळीबारच्या इकडे. आणि अक्षरशः सांगतो, रस्त्यावरती उभा होतो, तिथल्या 2-3 सैनिकांना घरातनं फरफटत नेऊन बाहेर येऊन गोळ्या घातल्या होत्या पोलिसांनी. आणि मी विचारलं कुठे होतं? त्यावेळी इकडे ते राहत होते. आणि साहेब इकडेच त्यांना गोळ्या घातल्या. मला अंगावरती जो शहारा आला की कदाचित त्यांच्या रक्तावरती मी उभा होतो की काय. एका ठिकाणी इकडे असंच मी गेलो होतो झोपडपट्टीमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर संपूर्ण झोपडी ती झोपडी, तिच्यामध्ये घर काय असणार म्हणून मी म्हणतो ना, 500 फूट तर खूप मोठे झाले. जेमतेम 100 फुटामध्ये राहणारे माझे शिवसैनिक आहेत. आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर खरोखर म्हणजे बघवत नव्हतं. गॅस सिलेंडर कुठे पडलेला, खाली बांगड्यांच्या टाचा पडलेल्या आहेत, सगळी भांडी कुंडी उलटी सुलटी झालेली आहेत, काय चादरी बिदरी इकडे तिकडे अस्ताव्यस्त झालेले आहेत, रक्त सांडलेलं आहे. म्हटलं काय झालं इकडे? त्याने काय नाही, दुपारचे इकडे सगळी लोक आपली सैनिक कामाला जातात, ते देशद्रोही घुसले आणि घरातल्या त्या आपल्या महिलेला तिच्यावरती वार करून पळून नेत होते. आणि तेवढ्यात म्हणे नशिबाने आजूबाजूचे सैनिक आले आणि म्हणून ती वाचली, नाही तर तिचं काय झालं असतं माहिती नाहीये. अचानक आले म्हणजे तलवारी कोयते बिते घेऊन आले. मग म्हटलं तुम्ही त्यांचा प्रतिकार कसा केला? त्यांनी मला खरंच बाजूला नेलं. एक सिंगल ब्रिक वॉल जी होती ती म्हणाले साहेब काय करणार, धक्के मारून ही भिंत आम्ही पाडली आणि ह्यातल्या विटा घेऊन त्यांच्या ती फिरकावून मारल्या, तेव्हा ते पळाले. आणि अशा सैनिकांना तुम्ही गुंड जर का म्हणणार असाल तर त्यांची आई म्हणेल पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या हाती शिवसेनेचा भगवा झेंडा. आणि नुसता चर्चा करणाऱ्या शंडापेक्षा माता भगिनीला वाचवणारा गुंड परवडेल, त्याचा मला अभिमान वाटेल. शंडांचा काही उपयोग नाही. तुम्ही नुसती चर्चा करत बसा, पावडर लावत बसा, पण महाराष्ट्र हा मर्दांचा आहे, शंडांचा नाहीये. आणि तो मर्द हा माझ्या शिवसेनेमध्ये आहे, भाजपमध्ये नाहीये. आणि इतके वर्ष तुम्हाला सांभाळल्यानंतर डोक्यात तिडीक केव्हा गेली? संजय राऊत तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला ते सुब्रमण्यम स्वामी बोलले, लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आम्ही सुद्धा होतो मोदी करत. मी सुद्धा फिरलेलो आहे. या सैनिकांनी सुद्धा मोदींसाठी मतं मागितलेली आहेत. पण पंतप्रधान झाल्यानंतर जेमतेम 3 ते 4 महिन्यामध्ये जी विधानसभेची निवडणूक आली, आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही बोलवत ठेवलं, जागा वाटपांचं गुऱ्हाळ चालू ठेवलं. आणि प्रामाणिकपणाने सांगतो की आम्ही निर्दयी नाही होत. कळत नकळत नाही म्हटलं तरी 25 वर्षामध्ये
भारतीय जनता पक्षातल्या काही परिवारांशी आमचे नक्की ऋणानुबंध निर्माण झाले होते. मग ते अटलजींचा परिवार, अडवाणीजींचा परिवार, प्रमोदजींचा, गोपीनाथजींचा, नितीनजींचा सुद्धा. आम्हालाही वाटत होतं आणि यांनाही सगळ्यांना वाटत होतं, नवे तमाम हिंदूंना वाटत होतं की ही भगवी युती तुटता कामा नये आणि म्हणून आम्ही गाफील राहिलो. पण त्यावेळेला तिकडे चर्चा चालली होती की अब बालासाहेब तो नाही रहे. 25 वर्ष जे बाळासाहेब मोदींच्या व्यक्तिगत असतील, गोपीनाथजींच्या व्यक्तिगत असतील, भाजपच्या पक्षावरच्या संकटामध्ये पहाडासारखे उभे राहिलेले बाळासाहेब, बाबरी पडल्यानंतर तुमची पळापळ झाली होती पण त्यावेळेला मर्दासारखे उभे राहिलेले बाळासाहेब, बालासाहेब नहीं रहे, ये उद्धव कुछ कर नहीं सकता, इसके साथ ये शिवसैनिक जा नहीं सकते. अरे जा रे, तुला काय माहिती माझं आणि शिवसैनिकांचं नातं? अब मौका है, सेना को अभी खत्म करो, सेना को खत्म करो. तुमच्या 7 नाही 700 पिढ्या उतरा, माझी सेना तुमच्या छाताडावरती नाचून भगवा झेंडा रोवेल. अंगावरती येऊनच बघा. आणि इतके वर्ष तुमच्या पाठीशी राहिल्यानंतर तुम्ही आमच्या पाठीत वार करायला निघालात. शिवसेनेने कधी तुमच्या पाठीत वार केला नाही. लढायचं असेल तर मर्दासारखं समोर या. महाभारत वगैरे सोडून द्या. कसले महाभारत, कोण कौरव कोण पांडव, बृहन्नंटा सगळे. तुम्ही काय आमच्या अंगावरती येणार? आणि आता तर हद्द झालेली आहे. मातोश्रीवरती आरोप होत आहेत, ठाकरे कुटुंबियांवरती आरोप होत आहेत. ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या तिकडे जाऊन तुम्ही शपथ घेतली, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये माझे आजोबा अग्रणी होते, सेनापती म्हणून तिकडे होते. 5 पहिल्या पंचकामध्ये माझे आजोबा होते. त्यांनी तेव्हा तुरुंगात गेले होते. 69 साली बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून जे आंदोलन झालं, त्याही वेळेला 68-69 शिवसैनिक मारले गेले. तेव्हा सुद्धा शिवसेना प्रमुख तुरुंगात होते, मनोहर जोशी होते, दत्ताजी साळवी होते. आणि तुम्ही आम्हाला शिकवताय मुंबईचं प्रेम, तुम्ही शिकवताय आम्हाला. हुतात्मा चौकात जाऊन शपथ घ्यायची तर शपथ घ्या. हुतात्म्यांना वंदन करून तुम्ही त्यांच्या साक्षीने शपथ घ्या की जे बलिदान तुम्ही केलेलं आहात, जे रक्त तुम्ही सांडलेलं आहात, त्या प्रत्येक रक्ताची शपथ घेऊन आम्ही कारभार असा करू की महाराष्ट्राचा 1 इंच सुद्धा तुकडा आम्ही तुटू देणार नाही. घ्या शपथ. पण त्यावेळेला तुम्ही सांगता आमच्या कार्यकारिणीचा हा ठराव झालेला आहे. खड्ड्यात गेली कार्यकारिणी. कार्यकारिणी म्हणजे काय ब्रह्मदेवाचा बाप आहे जो माझ्या महाराष्ट्राचा तुकडा करू शकेल अशी कार्यकारिणी मी मानायला तयार नाहीये, अजिबात नाही तयार. मग तुम्ही जर का महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, विदर्भाच्या वरती जर का आमचा आकस असता तर आम्ही विदर्भाचा माणूस हा मुख्यमंत्री म्हणून स्वीकारला नसता. पण आम्ही मोठ्या विश्वासाने पाठिंबा तुम्हाला दिलाय. संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करायला, पक्षीय धुणी धुण्यासाठी दिलेला नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं, हा जो काही संताप आहे, ही जी काही चीड आहे, ही चीड माझी अपेक्षा या मुख्यमंत्र्यांकडनं अशी नव्हती, खरंच नव्हती. शिवसेनेचा मी त्यावेळेला अपमान सहन केला. जी काय खाती तुम्ही देऊ केली ती सुद्धा आम्ही घेतलीत. पण असं वाटलं होतं की काँग्रेस गेलेली आहे, आता चांगलं काम जर होणार असेल तर ठीक आहे, नंतर आपण बघू. पण आता मी घासगीच करत बसणार नाही. मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की 5 वर्ष तुम्ही कारभार करा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. पण आता तुम्हाला सगळीकडेच खाका सुचलेले. मग तुम्हाला पंतप्रधानही तुमचाच, मुख्यमंत्री तुमचाच, महापौरही तुमचाच, सरपंचही तुमचाच, आपल्या सोसायटीचा अध्यक्षही तुमचा. मग आणि आम्ही काय तुमची धुणी भांडी करत बसू आणि काय कपडे वाळत घालत बसू? हे नाही शिकवलं आम्हाला. जे धुवायचे ते बरोबर धुवू. आम्ही बसलेले धुणारे सगळे आमचे. जेव्हा धुवायचं तेव्हा धुणार आम्ही तुम्हाला. पण आरोप करताना जरा संयमाने या. 4 पिढ्या आमच्या या मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी झटतायत. हे जे आमचं नातं निर्माण झालेलं आहे, हे पिढ्यानपिढ्याचं नातं आहे. अचानक नवीन जॅकेट शिवून मी यांच्या समोर आलेलो नाही. 50 वर्ष मी ही सगळी शिवसेना बघत 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 पुढे आलेलो आहे. आणि कदाचित शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेला जे 4-5 जण होते त्यातला मी कदाचित आज एकमेव राहिला असेल. आणि मागे सुद्धा मी म्हटलेलं आहे, मी 5-6 वर्षाचा होतो.
त्या आमच्या शिवाजी पार्कच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जो शिवसेनेचा नारळ फुटला, त्या नारळातले तुषार जे माझ्या अंगावरती उडालेत आणि मी खरंच सांगतो त्यावेळेला गंमत वाटलेली, पण मला कल्पना आली नव्हती की ते तुषार मला एवढं चिंब भिजवून टाकतील, एवढं भिजवून टाकतील की अख्खी जबाबदारी माझ्यावरती येईल. आणि जबाबदारी घेऊन मी पुढे चाललेलो आहे. जो निर्णय शिवसेनेने घेतला आहे, समजा धरून चला आम्ही हा निर्णय घेतला नसता आणि आम्ही तुमच्याबरोबर युती केली असती तर आम्ही चांगले होतो. 114 जागा तुम्ही मागितल्यात, आमच्या शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या जागा देखील तुम्ही मागितल्या. त्या जागा जर का मी तुम्हाला दिल्या असत्या तर आम्ही चांगले होतो. मग आम्ही स्वच्छ असतं, मुंबईचं शिकागो झालं असतं, सगळं काही आरपार दिसणार पारदर्शक झालं असतं. आज आपल्यावरती जे टीका करतायत, ज्यांना आपल्याबरोबर युती करायची होती असे हे आणि दुसरे पण आहेत, त्यांना आता असं वाटतं की महापौर बंगला यांना गिळायचं आहे, सेना प्रमुखांच्या पाठी यांचा भ्रष्टाचार चाललेला आहे. मग युती करायला का आला होतास बरोबर? सेना प्रमुखांच्या पाठी काय चालले बघायला? कशासाठी तुम्ही हे सगळं करतात? आणि शिवसेना एक क्षणभर धरून चला आम्ही बाजूला होतो, मुंबईतनं शिवसेना बाजूला काढा, तुम्ही कसले संपवताय, आम्हीच जरा बाजूला होतो. आणि मुंबईकरांना विचारा मुंबई कशी राहील. आम्हाला मुंबई पाहिजे, ती मुंबईची सेवा करायला पाहिजे. जी चांगली कामं आम्ही केलेली आहेत ती कामं पुढे नेण्यासाठी पाहिजे. अनेक पिढ्या ज्या आमच्या सोबत आमच्यावरती विश्वास ठेवून शिवसेनेला आशीर्वाद देत आहेत, ते आशीर्वाद हेच आमचं पाठबळ आहे, ते आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. आणि या वेळेला जो आपण निर्णय घेतला तो मी तुमच्या सगळ्यांच्या भरोशावरती घेतलेला आहे. मला कोणी विचारलं नाही तरी चालेल, पण जोपर्यंत शिवसेना प्रमुखांचा हा सैनिक माझ्या सोबत आहे तोपर्यंत मी कोणाला विचारत नाही आणि कोणी मला विचारू नये. मी माझा मार्ग पुढे घेऊन जातोय. नाही कारण तुम्ही काही मागतच नाही आहात. संध्याकाळी आज इथून हे स्टेशन संध्याकाळी घरी आल्यानंतर कुटुंबाला तुम्ही काय देता, काय कुठे नेता? अशा अनेक गोष्टी आहेत या शहरामध्ये, मुंबई सारख्या शहरामध्ये, ज्या उत्तम करता येऊ शकतात, उत्तम होऊ शकतात, पण यांना द्यायच्याच नाहीयेत, यांना करायचंच नाहीये. या उद्योगपतींच्या CSR फंडामधनं हे काम का करणार नाहीत लोक? ना शिवसेना, ना भाजप, ना अजून कोणी, काँग्रेस NCP तर सोडूनच जाते. ते 25,000 फुटावरनं विमान चालले. का करणार नाहीत? कारण का हे ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला पैसे ते टाकतात, कॉन्ट्रॅक्टर त्यांचा असतो, त्यांची माणसं काम करतात, पैसे खायला जागा नाही. आणि नसल्यामुळे आजपर्यंत तुमच्या नशिबामध्ये या शहरात रोजच्या रोज चांगलं काही घडण्यापेक्षा रोजच्या रोज हे शहर बकाल होत चाललेलं आहे. फुटपाथवरनं आम्हाला चालायला जागा नाही, गाड्या पार्क करायला जागा नाही, गाड्या रस्त्यांवरनं चालवायला जागा नाही, ट्रेनमधनं ढकलत कशी तरी येत आहेत. याला शहर म्हणतात? बरं, हेच राजकीय पक्षांचे नेते जास्तीत जास्त काळ परदेशामध्ये असतात, मग परदेशात काय बघून येतात? इथं काही पाहिलं जात नाही. तिथे काय काय गोष्टी घडतायत. जग एवढं पुढे चाललेलं आहे आणि आम्ही मागे मागे हटतो. आज मुंबई सारखं शहर, जगामधलं एक महत्वाचं, जवळपास चौथं का पाचवं इतकं मोठं शहर, लोकसंख्या असलेलं मोठं शहर, या शहरातल्या लोकांना या सगळ्या गोष्टी कोणत्याही मिळत नाहीयेत. बाकीच्या शहरांमध्ये जाऊन बघा. मी मध्यंतरी एक फिल्म केली होती, 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी फिल्म केली होती. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की एक अत्यंत सुंदर शहर, उत्तम रस्ते, उत्तम बागा, उत्तम इमारती, चांगली हॉस्पिटल, चांगल्या शाळा, सगळ्या गोष्टी चांगल्या त्या शहरामध्ये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.